नमस्कार, स्वागत आहे तुमचे माझ्या YouTube चॅनलवर। आजची रेसिपी आहे मऊ लुसलुशीत तांदळाचे घावणे। नाश्त्यासाठी झटपट तयार होणारा उत्तम पौष्टिक पदार्थ आहे। पचायला हलका, बनवायला सोपा आणि चवीलाही अगदी अप्रतिम लागतो। तुम्ही पाहू शकता हे घावणे अगदी कापसासारखे मऊ लुसलुशीत झालेले आहेत। चला तर हे झटपट तयार होणारे घावणे खास टिप्ससह कसे बनवायचे ते आपण बघू। घावणे बनवण्यासाठी येथे मी एका पातेल्यात 1 वाटी इंद्रायणी तांदळाचे पीठ घेतलेले आहे। तुम्ही कुठलेही तांदळाचे पीठ वापरू शकता। या पिठात चवीनुसार मीठ घालून पाण्याने भिजवून घ्यायचे आहे। हे मिश्रण खूप घट्ट किंवा पातळ करायचे नाही। हे पीठ भिजवण्यासाठी मला जवळजवळ 1 ते 1.5 तांब्या पाणी लागले आहे। वेगवेगळ्या तांदळाच्या प्रकारानुसार वेगवेगळ्या पाण्याचा अंदाज लागू शकतो। तुम्ही पाहू शकता या पद्धतीने आपल्याला पीठ भिजवून घ्यायचे आहे। ना खूप वेळ भिजवायचे ना आंबवायचे टेन्शन, झटपट तयार होणारा हा पौष्टिक नाश्ता आहे। या पद्धतीने आपले घावणे बनवण्यासाठी पीठ तयार झाले आहे। लगेच याचे घावणे बनवायला सुरुवात करायची आहे। हे घावणे मी भिडाच्या तव्यावर म्हणजेच कास्ट आयर्नच्या तव्यावर बनवणार आहे। या तव्यावर अगदी कमी तेलात डोसे घावणे खूप छान तयार होतात। ब्रशच्या साहाय्याने तव्याला थोडेसे तेल लावून घेतले आहे। घावणे करायच्या वेळेस पीठ सर्व व्यवस्थित हलवून घ्यायचे आहे। या पद्धतीने तव्यावर पीठ टाकून वरतून थोडेसे तेल टाकायचे आहे। गॅस मध्यम आचेवर ठेवून 2 मिनिटांसाठी यावर झाकण ठेवायचे। तुम्ही पाहू शकता घावण्याला किती छान जाळी पडली आहे। 2 मिनिटांनी झाकण काढल्यानंतर हे घावणे आपल्याला उलटवून घ्यायचे आहे। दुसऱ्या बाजूने देखील 2 मिनिटांसाठी भाजून घेऊ। अगदी कमी तेलामध्ये हे घावणे तयार होतात। याच पद्धतीने सर्व घावणे तयार करून घ्यायचे आहेत। तुम्ही पाहू शकता अगदी जाळीदार मऊ लुसलुशीत घावणे तयार झाली आहेत। हीच पद्धत वापरून तुम्ही नाचणीच्या पिठाचे, ज्वारीच्या पिठाचे देखील घावणे बनवू शकता। आहे ना बनवायला एकदम सोपी रेसिपी। मग तुम्ही देखील नक्की करून बघा व मला कमेंट्समध्ये नक्की कळवा। माझ्या चॅनलवर अशाच पौष्टिक, चविष्ट व खमंग रेसिपीज अपलोड केलेल्या आहेत, त्यामुळे चॅनलला एक वेळ अवश्य भेट द्या। ही गरम गरम घावणी तुम्ही पुदिन्याची चटणी, खोबऱ्याची चटणी तसेच भाज्यांसोबत देखील खाऊ शकता। चॅनलवर विविध प्रकारच्या चटण्यांच्या रेसिपीज अपलोड केलेल्या आहेत। या खमंग व पौष्टिक चटण्या बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। तुमच्याकडे या पदार्थाला काय म्हणतात मला कमेंट्समध्ये नक्की कळवा। रेसिपी आवडली असल्यास माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशाच नवनवीन रेसिपींसोबत। तोपर्यंत बाय बाय।